नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजेसाठी, खरेदीसाठी शुभ वेळ कोणते आहे? या दिवशी शुभ मुहूर्त कोणते आणि या दिवशी जुळून येणारी शुभयोग कोणते? चला सविस्तर जाणून घेऊया. अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त आहे. 19 एप्रिल रोजी येणारी ही तिथी धार्मिकदृष्ट्याच नाही तर ग्रहांच्या विशेष स्थितीमुळे तब्बल 100 वर्षानंतर जुळून येत असल्याचं, अतिशय दुर्मिळ युगांनी युक्त असल्याचं ज्योतिषशास्त्रानुसार सांगितलं जाते. अक्षय तृतीयेच्या दिवशी गजलक्ष्मी योग आणि शशराजयोग यांसारख्या मोठ्या ग्रहांच्या स्थितीचा प्रभाव असणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार अनेक दशकांनंतर सूर्य, चंद्र आणि गुरु यांची स्थिती अशा प्रकारे जुळून येत आहे की या दिवशी केलेले कोणतेही कार्य हे अक्षय फळ देणारं ठरणार आहे. आता अक्षय तृतीयेच्या दिवशी शुभ मुहूर्त कोणते असणार आहे तर 19 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10:49 तृतीय तिथी सुरू होत आहे आणि दुसऱ्या दिवशी 20 एप्रिलला सकाळी 7:26 तृतीय तिथी संपणार आहे. पूजेचा सर्वोत्तम मुहूर्त हा 19 एप्रिल रोजी सकाळी 10:49 ते दुपारी 1:30 अत्यंत शुभ ठरू शकतो. आता 19 एप्रिल रोजी रविवार आहे आणि याच दिवशी अक्षय तृतीया आली आहे. या दिवशी पूजेसाठी आणि नवीन वस्तूंच्या खरेदीसाठी खूप चांगले योग जुळून येत आहे. जसे घरात सुख समृद्धीसाठी, लक्ष्मीनारायणाची पूजा करण्यासाठी सकाळी 10:30 नंतरची वेळ खूप शुभ मानली जाते. ही वेळ म्हणजे 10:49 ते दुपारी 12:20 तब्बल 1 तास 32 मिनिटांचा वेळ तुम्हाला पूजेसाठी मिळणार आहे. मुंबईत राहणाऱ्यांसाठी हा मुहूर्त दुपारी 12:38 असू शकतो. आपण या पूजेच्या शुभ मुहूर्तासाठी योग्य तज्ञांचं मार्गदर्शन सुद्धा घेऊ शकता. आता अक्षय तृतीयेला सोनं किंवा कोणतीही धातूची वस्तू खरेदी करणं खूप शुभ मानलं जातं. या दिवशी अनेक लोक नवीन घरात राहायला जातात, नवीन घराची खरेदी करतात किंवा वाहन खरेदी करतात. जर तुम्हाला सकाळी खरेदी करणं शक्य नसेल तर दिवसभरात इतर अनेक शुभ मुहूर्त आहेत. त्या वेळेमध्ये तुम्ही आपल्या घरामध्ये कुठलीही वस्तू खरेदी करून आणू शकता. जसे सकाळचा मुहूर्त आहे 10:49 ते 12:20 ही अमृत वेळ असेल. दुपारचा मुहूर्त असणार आहे 1:58 ते 3:35 ही सुद्धा शुभ वेळ आहे. संध्याकाळचा मुहूर्त आहे 6:49 ते रात्री 10:57 ही अमृत आणि शुभ वेळ असणार आहे. उशिरा रात्रीचा मुहूर्त आहे रात्री 1:53 ते पहाटे 3:05 याचबरोबर 20 एप्रिल रोजी पहाटेचा मुहूर्त पहाटे 4:28 ते सकाळी 5:51 शुभ मुहूर्त असणार आहे. आता आधी सांगितल्याप्रमाणे 19 एप्रिल रोजी अक्षय तृतीयेची तिथी सुरू होते आणि सकाळी 10:49 ही तिथी सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी सोमवारी 20 एप्रिल रोजी सकाळी 7:27 ही तिथी संपणार आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर 19 एप्रिलला सकाळी 10:49 नंतर तुम्ही दिवसभरात कधीही शुभकार्य, पूजा किंवा खरेदी करू शकता. विशेषतः सकाळी 10:49 ते दुपारी 12:20 ही वेळ सर्वात जास्त फलदायी ठरू शकते. आता अक्षय तृतीयेच्या दिवशी हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मानला जातो. या दिवशी कपडे, सोने, चांदीचे दागिने, वाहन, घर, मालमत्ता इत्यादी खरेदी करणे हे शुभ मानलं जातं. तरी या दिवशी धार्मिक कार्यासोबतच दान केल्यानेही शुभ फळ मिळतं, तसेच संपत्तीत वाढ होते असं म्हटलं जातं. आता अक्षय तृतीया साजरी करण्यामागे अनेक कारणे आहेत. पहिल्या पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंचा 6वा अवतार भगवान परशुराम यांचा जन्म झाला. म्हणूनच हा दिवस अक्षय तृतीया म्हणून साजरा केला जातो. यासोबतच या दिवशी परशुरामाचा जन्मोत्सव सुद्धा साजरा केला जातो. याबरोबर दुसऱ्या मान्यतेनुसार या दिवशी भागीरथीच्या कठोर तपश्चर्येने प्रसन्न होऊन गंगादेवी स्वर्गातून पृथ्वीवर अवतरली होती. तिसऱ्या मान्यतेनुसार माता अन्नपूर्णेचाही जन्म याच दिवशी झाला होता. यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी स्वयंपाकघर आणि अन्नधान्याची पूजा करण्यासोबतच गरजू व्यक्तींना अन्नदान करणं शुभ मानलं जातं. अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान शिवशंकरांना महालक्ष्मीची पूजा करण्यासाठी कुबेराची पूजा करण्यास सांगितलं होतं. या कारणामुळे सुद्धा अक्षय तृतीयेच्या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केल्यास शुभ फळ मिळतं अशी मान्यता आहे. एवढंच नाही तर महर्षी वेदव्यास यांनी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर महाभारताचं लेखन सुरू केलं होतं. या ग्रंथात श्री भगवद्गीता देखील समाविष्ट आहे. असंही मानलं जातं की या दिवशी गीतेच्या 8व्या अध्यायाचं पठण केलं पाहिजे. शिवाय नर
नारायण देखील अक्षय तृतीयेच्या दिवशी अवतरले असंही मानलं जातं, म्हणून ते शुभ मानले जातात. महाभारतानुसार या दिवशी भगवान श्रीकृष्णाने पांडवांना त्यांच्या वनवासात अक्षय पात्र दिलं होतं. अक्षय पात्र कधीच रिकामं नसतं, ते नेहमी अन्नानं भरलेलं असतं, ज्यातून पांडवांना अन्न मिळत असे. अशी ही अक्षय संपन्नता आपल्याही आयुष्यात यावी आणि आपल्याला अपेक्षित असलेला आनंद अक्षयपटीने टिकून राहावा, यासाठी अक्षय तृतीया लक्ष्मी पूजा करून साजरी केली जाते. जर अक्षय तृतीयेच्या दिवशी शुभ मुहूर्त कोणते आहेत, या दिवशी कोणते योगायोग जुळून येत आहे आणि पूजेची वाहन खरेदी, सोनं चांदी खरेदीचा योग्य वेळ कोणती, हे आपण या व्हिडिओमधून जाणून घेतलं. योग्य वेळी योग्य कृती केली तर यश आणि समृद्धी तुमच्याकडे आपोआप येऊ शकेल, म्हणून ही तिथी नक्की लक्षात ठेवा. योग्य वाटल्यास तज्ञांचा सल्लाही घ्या आणि या शुभ दिवसाचा पूर्ण फायदा घेऊन आपल्या सणाचा आनंद द्विगुणित करा. धन्यवाद.